पाचोरा आणि एरंडोल तालुक्यात पूरस्थिती कमी झाली असली तरी काही रस्त्यावर अजूनही पाणी आहे. रेल्वे पुलाखाली पाणी आल्याने पाचोरा शहराच्या दुसऱ्या बाजूस जाण्यासाठी फेऱ्याने जावे लागत होती. एरंडोल येथील अंजनी नदी पुलावरील फरशी 2 ठिकाणी वाहून गेल्याने वाहतूक 8 तास ठप्प होती. बडगाव शहरासह आंबर्डे परिसरात सोमवारी दिवसभरात 139.3 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून या अतिवृष्टीमुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जळगाव पाचोरा महामार्गावर हडसन बस स्टॉपजवळ सोमवारी भीषण अपघात घडला. चुकीच्या बाजूने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पिंपळगाव हरे येथील जखमी शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तुकाराम इंदरचंद तेली वय 41 असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने मक्का, कापूस, केळी, आंबे, फळबागांचे मोठे नुकसान झाले. वेचणीला आलेली कपाशी भिजली असून शेतात पाणी तुंबल्याने मक्याचे पीकही भिजले. चाळीसगाव, पाचोरा, बडगाव, गिरणा परिसरातील 3ही तालुक्यात रविवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत जवळपास 9 तास बरसलेल्या पावसाने शेतीचे चित्रच पालटून गेले. निसर्गाच्या संकटातून वाचलेले थोडके पीक आपल्या हाताशी येईल या आशेवर असलेले शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या अपेक्षेवरही मुसळधार पावसाने पाणी फेरले. पाऊस ओसरल्यानंतर मंगळवारीही अनेक शेतांमध्ये पाणीच पाणी होते. अमळनेर तालुक्यातील चांदणी कुर्हे गावाजवळील रेल्वे रुळाखाली तब्बल 7 कोटी रुपये खर्च करून बांधलेला अंडरपास बोगदा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अमळनेर जळगाव या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने हा बोगदा वाहतुकीस सोयीचा ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हा बोगदा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागला. अमळनेर येथील द अमळनेर अर्बन कोऑप बँकच्या चेअरमनपदी भरतकुमार सुरेश ललवाणी तर व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मण पांडुरंग महाजन यांची बिनविरोध निवड झाली. अमळनेर तालुक्यातील बोरी नदीच्या पुरात अडकलेल्या कुत्र्यांच्या 3 पिल्लांना वाचवण्यास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द आणि हिंगोणे बुद्रुक या दरम्यान अंजनी नदीवर नुकताच सुमारे 83,67,000 रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आलेला बंधारा सोमवारी रात्री नदीला आलेल्या अचानक पुरामुळे दोन्ही बाजूंनी फुटल्याची गंभीर घटना समोर आली. या दुर्घटनेमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून सरकारी यंत्रणेच्या नियोजन शून्यतेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भुसावळ तालुक्यात गावाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी मोलाचे योगदान देणारे शिक्षकांच्या आणि गावातील पहिली PhD हिंदी विषय मिळवणाऱ्या डॉ. भावना बडगुजर यांच्यासह गावाचा मान उंचावणाऱ्यांचा आई प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील समाधान काशीनाथ महाजन यांची उद्धव सेनेच्या तालुका उपप्रमुखपदी निवड करण्यात आली. जळगाव, रावेर, नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. जामनेर तालुक्यातील पोहर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा चंदन कुमावत मंगल कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी पंडित मोहनलाल लढा पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी जामनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात धावत्या रेल्वेसमोर झोकून देत मनीषा सुरेश गावडे वय 28 राहणार नशिराबाद तालुका जळगाव या विवाहितेने मुलगी गौरी सुरेश गावडे वय 6 हिच्यासह आत्महत्या केली. ही घटना सोमवारी 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी बादली दरम्यान घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यात सोमवारी महापुराचे संकट असतानाही या तालुक्यांसह अन्यत्रही नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. दुपारीच विविध सार्वजनिक मंडळांनी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली होती. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमळनेर तालुक्यातील 81 जणांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रस्तावानुसार अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिनांक 22 सप्टेंबर ते दिनांक 3 ऑक्टोबर 2025 या कालावधीसाठी अमळनेर तालुक्यातून हद्दपार केली. एरंडोल तालुक्यातील सावदेप्रचा ते पारधी या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. सततच्या पाऊस क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहणारी वाहने तसेच खडी, डबर व मुरुम भरून नेणारी सुमारे 100हून अधिक वाहनांची अव्याहत वर्दळ यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली. रस्त्यावरील खड्डे की रस्ता हेच कळेनासे झाले. मुक्ताईनगर तालुक्यात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील यांना साक्षलक्ष्मी सन्मानाने गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी साधेपणाने पार पडला.
अमळनेर शहरातील प्रताप मिल कॉलनीत मोकळ्या जागावर जाडी झुडपांचे अतिक्रमण वाढले. त्यामुळे परिसरात डासांचा प्रचंड उपद्रव सुरू झाला. या डासामुळे डेंग्यू व अन्य आजारांचा धोका वाढला असून स्थानिक रहिवासी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्य शासनाच्या कर्मयोगी अभियानांतर्गत चोपडा तालुक्यातील गाव पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा 19 रोजी अडावत व वैजापूर तर 20 रोजी लासूर येथे पार पडली. एरंडोल तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अंजनी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या वेढा सोनबर्डीच्या जुने गावठाणाला पडला. त्यात 50 ते 60 जण अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी SDRFचे पथक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने पाठवले. पाचोरा पाठोपाठ पारोळा तालुक्यावर देखील पावसाची वक्रदृष्टी झाली. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. चबुतरे, दूध पिंपरी, मंगरुळ, वाघरे, चोरवड, गोलसर या भागातील शेती पाण्याखाली गेली असून गावात पाणी शिरले. वाघरे या गावाचा संपर्क यामुळे तुटला. जामनेर तालुक्यातील कांग नदीच्या उगम स्थानावर सोमवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्याने जामनेर शहरातून वाहणारी कांग नदी दुपारपासून दुथडी भरून वाहत होती. एरंडोल तालुक्यातील उतराण येथे रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारी पहाटे 6:30 ते 9 या वेळेत अचानक अतिवृष्टीचे स्वरूप घेतले. अवघ्या 2.5 तासात 230 मिमी पावसाची नोंद झाली असून या ढगफुटी सदृश्य पावसामुळे उतराण गावात मोठ्या प्रमाणावर वित्त व मालमत्तेचे नुकसान झाले. गावातील उर्मिला सुरेश चव्हाण यांच्या घरावर वीज कोसळून पंखे, फ्रीज व अन्य विद्युत उपकरणे खराब झाली असून विजेच्या धोक्याने घराच्या छताला तडा गेला. या घटनेत घरातील लहान मुलीस पायावर किरकोळ इजा झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. बडगाव शहर व तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रात्री 3 वाजल्यापासून सकाळी 9:30 पर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांपासून ते गल्लीबोळांमध्ये, घरांमध्ये व कॉलनी परिसरात पाणी झाले होते. पाचोरा रोड, चाळीसगाव रोड, बाळद रोड, जुना वडजी रोड, कोठडी रोड, पारोळा रोड, मेन रोड आदी भागांमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. कोल्हा नाल्याला आलेल्या पुरामुळे आदर्श कन्या विद्यालय, गावातील पूल, न्यायालय परिसर आणि मेन रोडवरील दुकाने जलमय झाली. शाळेच्या वर्गामध्ये पाणी शिरल्यामुळे शैक्षणिक साहित्याचेही नुकसान झाले. पारोळा तालुक्यात श्री बालाजी महाराज रथोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे सहभागी होणाऱ्या दुर्गा महिला शौर्य पथकांच्या वाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन येथे उत्साही वातावरणात पार पडले. किरण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाद्यपूजन करण्यात आले. दुर्गास्वात वणी येथून तेवणाऱ्या दिव्यांच्या ज्योतीला मशाल पेटवत पायी यात्रा काढली जाते. माहुरगड, पावागड, सप्तशृंगीगड अशा दूरवरून ज्योत आणण्यासाठी देवीच्या तरुण भक्तांमध्ये उत्साह संचारलेला दिसतो. सोमवारी सकाळी भर पावसात गट स्थापनेआधी गावोगावी या मशाल यात्रा दाखल झाल्या. शिवणी तालुका बडगाम येथील मंडळाची मशाल गावी आल्यानंतर महिलांनी यात भाग घेतला.